आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. साक्री तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गणेश गावित, संदीप भोये आणि तानाजी बहिरम यांनी शिरसोला रोहड येथील शासकीय आश्रमशाळांची पाहणी केली. या पाहणीत विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून पुरविण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत अनेक गंभीर बाबी समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मेनूनुसार पोषणयुक्त व दर्जेदार आहार मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. चपात्या कडक, भाजीचा दर्जा निकृष्ट, फळे दर्जाहीन असल्याचे पाहणीत निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला. तसेच चिकन मटण पुरवठ्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून त्यांच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी हे जेवण पूर्ण न करता अर्धवट सोडत असल्याचे तर काही विद्यार्थी अन्न फेकून देत असल्याचेही सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी पोषणयुक्त आहार अत्यावश्यक असताना अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शासन विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी मोठा निधी खर्च करते. दर्जेदार भोजन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यास ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. संबंधित प्रशासनाने सेंट्रल किचनच्या कामकाजाची तातडीने चौकशी करून भोजनाचा दर्जा सुधारावा आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे या बातमीतील निकृष्ट अन्न व इतर बाबींबाबतचे आरोप हे पाहणी करणाऱ्या प्रतिनिधींनी केलेले दावे आहेत. संबंधित प्रशासन किंवा सेंट्रल किचन व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्रतिनिधी संगपाल मोरेसह स्वराज्य न्यूज, साक्री. तर आज आम्ही सरांना सर ताट कुठे आहे? ही चपाती आणि हा वरण आहे, वरणमध्ये शेवग्याची भाजी आहे. तर असं आयुक्त मॅडम घरी खाता का मुख्याध्यापक घरी खाता का? आमच्यासोबत मुख्याध्यापक आहेत. तर आम्ही लाईव्ह होतो तर जेवण पाहिलं. जेवणमध्ये वरणमध्ये शेवग्याची भाजी, पोळ्या पूर्ण कपलेल्या, पोरं खात नाही, पोरं बाहेर फेकून राहिले. सरांचं म्हणणे आम्ही किती दिवस तक्रार केली बुवा, सर तुमचं ऐकत नाही का? तक्रार पूर्ण केली. मॅडम कोण आहे? सरांनी तक्रार करून बी मॅडम ऐकत नसेल, सेंट्रल किचनवाले ऐकत नसेल हां एक रे.